नमस्कार मित्रांनो, गावचा विकास चालू आहे म्हणे. ज्या गावात शाळेच्या बाजूला जुगार चालतो, ज्या गावात गरीब माणूस व्याजाने पैसे काढतो, ज्या गावात दारूने लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात, त्या गावचा विकास नेमका कुठं आणि कसा चालू आहे हे मला माहित नाही. आज मी कोणाचं नाव घेणार नाही, पण गावचं वास्तव्य नक्की सांगणार आहे. गावात सगळ्यांना माहिती आहे, शाळेच्या कडेला जुगाराचे डाव रंगतात. गावात दारू विकली जाते, अवैध धंदे चालतात. सगळ्यांना सगळं दिसत असतं, सगळ्यांना माहित असतं, पण बोलणार कोण? कारण प्रत्येकाला वाटतं मला काय करायचंय. पण खरं सांगू, दारू, जुगार, मटका हे फक्त धंदे नाहीत, हा गरिबांच्या स्वप्नांचा व्यापार आहे. गरीब माणसाला वाटतं एका रात्रीत आपण श्रीमंत झाला पाहिजे, मटका लागला पाहिजे, जुगार जिंकला पाहिजे, नशीब बदलेल. पण होतं त्याच्या उलट. गावात जुगाराचा डाव कोण लावतो हा प्रश्न नाही, त्या डावात बसणारा गरीब का बसतो हा खरा प्रश्न आहे. मटका लावणारा श्रीमंत होत नाही, पण मटका लावून गरीब नक्कीच होतो, हे 100% आहे. आणि गरीब आधी पैशात बुडतो, मग कर्जात बुडतो, मग दारूत बुडतो, आणि शेवटी स्वतःचं आयुष्यच बुडवून टाकतो. त्याचा संसार बुडतो, त्याच्या बायका पोरांच्या डोळ्यातील हसू बुडतं, ज्या लेकरांचं भविष्य बुडतं. मग तोच माणूस रात्रंदिवस काम करतो, घाम गाळतो, तरी मग संसाराला कमी पडतं, आणि एक दिवस तोच माणूस श्रीमंताच्या दारात हात पसरत जातो व्याजाने पैसे घेण्यासाठी, आणि तिथून त्याची खरी गुलामी चालू होते. मग आपण म्हणतो गरीब गरीब होत चाललाय, श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. मग का नाही होणार? कारण गरिबी फक्त पैशामुळे येत नाही, गरिबी चुकीच्या सवयीमुळे, गरिबी चुकीच्या निर्णयामुळे येते, गरिबी गप्प बसल्यामुळे येते. आणि गावातल्या लोकांना याचं काहीच देणं घेणं नाही, काहीच वाटत नाही. प्रत्येक जण आपापल्या दुनियेत जगत असतो, कोणी कोणाचा विचार करत नाही, कोणी कोणाला साथ देत नाही, कोणी कोणासाठी उभं राहत नाही. कारण सगळ्यांना वाटतं हे गाव असंच चालणार आहे, आणि म्हणून निवडणूक आली की सगळे एका रांगेत उभं राहतात मेंढरासारखे, आणि विचार करतात, प्रश्न विचारतात. हिशोब न मागता मला सांगा, ग्रामसभा कधी होते? किती लोकांना माहित आहे ग्रामसभेत कोणते प्रश्न मांडले जातात? किती लोकांना माहिती आहे गावासाठी कोणते निर्णय घेतले जातात? असं किती लोकांना माहिती आहे ग्रामसभा कधी होते हे माहितीये? ग्रामसभा कधी होते माहीत नसलेला माणूस 5 वर्षांनी विकासाचा हिशोब मागायला येतो. खरं सांगायचं तर गावाच्या भविष्यापेक्षा लोकांना जास्त माहिती असतं. लोकांचा वाढदिवस कधी आहे, लोकांच्या घरी कार्यक्रम कधी आहेत, लोकांच्या घरी पार्ट्या कधी आहेत, पण गावाचं काय चाललंय काय माहितच नसतं. आणि म्हणून गाव तिथंच उभं असतं. वर्ष बदलतात, लोक बदलतात, ती खुर्च्या बदलतात, पण गाव अजिबात बदलत नाही. गावचा विकास फक्त कागदावर चालू असतो, पण गावातला गरीब अजूनही व्याजाने पैसे काढतो. मग विकास नेमका कुठल्या गावचा होत असतो आणि कसा होत असतो? आज मी कोणावर आरोप करत नाही किंवा आरोप करायला उभा नाही मी, पण एक प्रश्न नक्कीच मी विचारतोय आणि विचारणार आहे. गावात जुगार चालतोय, दारू चालते, गरीब व्याजाने पैसे काढतोय, ग्रामसभेला माणसं जातात, ग्रामसभेला माणसं जात नाहीत, आणि तरी पण आपण म्हणतो गावचा विकास चालू आहे. मग सांगा, विकास नेमका गावचा चालू आहे की काही मोजक्या लोकांचा विकास चालू आहे? ज्या दिवशी गावातला गरीब माणूस कर्जमुक्ती होईल, आणि ज्या दिवशी तरुण व्यसनाऐवजी शिक्षणाची भाषा बोलेल, ज्या दिवशी ग्रामसभा भरली की गाव भरून जाईल, त्या दिवशी मी अभिमानाने सांगेन की हो, आत्ता गावचा खरा विकास झाला आहे, आपलं गाव सुधारलं आहे. धन्यवाद.